नमस्कार. इयत्ता 7वी विषय मराठी. मराठीच्या पाठ्यपुस्तकातील क्रमांक 7ची कविता माझी मराठी. कवयित्री आहेत मृणालिनी कानिटकर जोशी. पान नंबर 30. मुलांनो, या पाठ्यपुस्तकातील क्रमांक 7ची कविता माझी मराठी या कवितेचा आज आपण अभ्यास करणार आहोत. आपल्या आईविषयी सर्वांनाच प्रेम असतं, तसं मराठी भाषेविषयी सर्वांनाच आपुलकी वाटत असते. आपल्या मराठी भाषेतील शब्दांचं महत्त्व, बोलीचं महत्त्व, मराठी भाषेची थोरवी या कवितेतून कवयित्री मृणालिनी कानिटकर जोशी यांनी सांगितले आहे. मातृभाषेविषयी आपल्या मनात आपुलकी असते, म्हणून या मराठी भाषेचं महत्त्व या कवितेतून व्यक्त केलेलं आहे. थोडक्यात मराठीचा गौरवच या कवितेतून केलेला आहे. तत्पूर्वी आपण ही कविता ऐकूयात. माझी भाषा माझी आई, अर्थ भावना ना देई. माझी भाषा माझी आई, अर्थ भावना ना देई. तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई. तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई. माझी भाषा माझी आई. तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल. तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल. कधी तप्त लोहावरी, कधी चांदणे शीतल. कधी तप्त लोहावरी, कधी चांदणे शीतल. माझी भाषा माझी आई. प्राणवाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली. प्राणवाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली. लेऊनिया नाना बोली माझी मराठी सजली. लेऊनिया नाना बोली माझी मराठी सजली. माझी भाषा माझी आई. माझ्या भाषेचे अमृत प्राशेन तो भाग्यवंत. माझ्या भाषेचे अमृत प्राशेन तो भाग्यवंत. तिचा नाही तुझा भाव, असं कोण नाही पंथ. तिचा नाही तुझा भाव, असं कोण नाही पंथ. माझी भाषा माझी आई. माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी. माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी. दूर देशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. दूर देशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. माझी भाषा माझी आई, अर्थ भावना ना देई. तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई. तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई. माझी भाषा माझी आई. मुलांनो, ही कविता ऐकल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की या कवितेतून मराठी बोलीचं सौंदर्य व महत्त्व या कवितेत सांगितलेलं आहे.
आता आपण या कवितेचा भावार्थ पाहूयात. माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई, तिच्या राहावे ऋणात होऊ नये उत्तराई. ऋणात, ऋण म्हणजे कर्ज, उत्तराई होणे म्हणजे उपकार फेडणे. कवयित्री म्हणतात की ही मराठी भाषा ही माझी आई आहे आणि ही भाषा माझ्या भावनांना अर्थ देते. आपल्या मनातील भावना आपण शब्दातून व्यक्त करतो आणि त्या शब्दांना विशिष्ट असा अर्थ प्राप्त होतो आणि आपली भावना इतरांपर्यंत पोचते, म्हणजे आपलं म्हणणं इतरांना समजतं. मराठी भाषेची थोरवी सांगताना आणि तिचं गुणगान गाताना कवयित्री मृणालिनी कानिटकर म्हणतात की ही माझी मराठी माझी आई आहे, ती माझ्या मनातल्या भावनांना अर्थ देते आणि म्हणून मी मराठी भाषेच्या ऋणात कायम राहू इच्छिते, कृतज्ञ राहू इच्छिते. कृतज्ञ म्हणजे काय, तर केलेल्या उपकारांची जाणीव असणारा. तर मला तिने केलेल्या उपकारांची जाणीव माझ्या मनात सदैव राहणार आहे. तिच्याविषयी मी कृतज्ञ राहू इच्छिते. तिच्या उपकारांची फेड मी कधीच करू नये असं मला वाटतं. तिच्या ऋणातून उतराई कधीच होऊ नये असं मला वाटतं. तर अशा प्रकारे पहिल्या 4 ओळींमध्ये कवयित्रीने मराठी भाषेशी आपलं नातं जोडलेलं आहे मुलीचं, आणि मराठी भाषेला कवयित्री म्हणतात की मराठी भाषा ही माझी आई आहे. तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल, कधी तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल. कांचन सोने, मोल किंमत, तप्त म्हणजे गरम, लोह म्हणजे लोखंड, शीतल म्हणजे थंड. कवयित्री म्हणतात माझ्या मराठीच्या एक एक शब्दाला रत्नाचं सुवर्णाचं मोल आहे. माझी मराठी भाषा ही अनमोल आहे, तिची किंमत करता येणार नाही. कधी ती उष्ण लोखंडासारखी तिच्यामध्ये धग आहे, तर कधी थंडगार चांदण्यासारखा सुखद गारवाही तिच्यामध्ये आहे. माझी मराठी भाषा अतिशय कडक आहे, कडक शब्दात ती आपल्याला ताकीद देते, तर कधी कधी थंडगार चांदण्यासारखा सुखद अनुभवही देते. रान वाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली, लेऊन या नाना बोली माझी मराठी सजली. नाना म्हणजे निरनिराळी, अनेक, बोली भाषा, लेऊनिया म्हणजे नेसून, धारण करून. माझी मराठी भाषा रान वाऱ्याच्या वासात भिजते, तिला रानातल्या वाऱ्याचा सुवास असतो. विविध बोली भाषा अंगावर परिधान करून ही माझी मराठी भाषा सजली आहे, नटली आहे. अनेक बोलीभाषांच्या वैभवानं ती नटलेली आहे. तर कोणत्या आहेत या बोलीभाषा की मराठी भाषाच्या अंगाखांद्यावर घेऊन ही मराठी भाषा नटलेली आहे? तर या बोलीभाषा आहेत खानदेशी, कोकणी, वऱ्हाडी इत्यादी. माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत, तिचा नाही दुजा भाव असो कोणताही पंथ. प्राशेल म्हणजे पिणे, अमृत म्हणजे सुधारस, एक अलौकिक पेय, भाग्यवंत नशीबवान, दुजाभाव भेद किंवा फरक. ही मराठी भाषेचं अमृत जे आहे, जो गोडवा आहे, जो कोणी पिऊन घेईल, समजून घेईल, तो खरा भाग्यवान आहे, नशीबवान आहे. मग कोणताही पंथ असो अथवा समाज असो, मराठी भाषा कोणताही भेदभाव करत नाही. ती मराठीला सगळे पंथ समान आहेत. कोणीही माझा आहे, कोणीही परका आहे असा दुजाभाव भेदभाव ही मराठी भाषा करत नाही, असं कवयित्री मराठी भाषेचं गौरव करताना सांगतायत. माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी, दूर देशे ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. कवयित्री म्हणतात की माझ्या मराठी भाषेची महती, मोठेपणा मी काय वर्णन करू. ही मराठी भाषा म्हणजे अवर्णनीय आहे की तिचं वर्णनच करता येणार नाही.
कारण दूरदूरच्या देशात मराठी भाषा पसरलेली आहे. अमेरिका, इंग्लंड या देशामध्ये सुद्धा मराठी भाषा बोलणारे माणसं आहेत. मराठी भाषा तिथपर्यंत गेलेली आहे, 7 समुद्रापलीकडे गेलेली आहे. माझ्या मराठीची ओवी दूरवरच्या देशात सुद्धा ऐकू येते, असा गुणगौरव कवयित्री या कवितेत करतात. ही कविता सांगत असताना, या कवितेचा अर्थ सांगत असताना माझ्या एक लक्षात गोष्ट आलेली आहे. अशीच कुठेतरी ऐकलेली की लोक म्हणतात की काय ही मराठी भाषा, शुद्ध लेखनाच्या दृष्टीनं खूप लक्ष द्यावं लागतं, अर्थ बदलतो, कानामात्रा उकार वेलांटी चुकले की त्याचा अर्थ बदलतो वगैरे वगैरे, लिहिण्याची अवघड, शुद्ध लेखनाच्या दृष्टीनं अवघड. इंग्रजी भाषा बघा बरं किती सोपी आहे, काना नाही, मात्रा नाही, उकार नाही, वेलांटी नाही, सरळ आपल्या एका रेषेमध्ये आपल्याला लिहिता येतं. परंतु मला असं म्हणावंसं वाटतं की जसं पाश्चिमात्य मुली तयार होऊन बाहेर पडताना जीन्स घालतात, टॉप घालतात, घराबाहेर पडतात, त्यांना नटायला वेळ लागत नाही. परंतु एखाद्या मराठमोळी स्त्रीला मराठमोळी नटणं काय असतं हे जर तिला विचारायचं झालं तर ती सुंदर नऊवार साडी अगोदर घालते, नाकात नथ घालते, कपाळावरती टिकली लावते, हातात बांगड्या घालते. अशा प्रकारे हा साज तिला घालावा लागतो. तसं अगदी ही मराठी भाषासुद्धा अगदी तशीच आहे की तिला वेलांटी आहे, उकार आहे, काना आहे, मात्रा आहे, हे सर्व तिचे अलंकार आहेत, तिचे दागिने आहेत. अशा प्रकारे ही मराठी भाषा नटलेली आहे. जसं मराठी स्त्रीला तयार व्हायला वेळ लागतो, सजायला वेळ लागतो, तशी मराठी भाषा लिहायला सुद्धा वेळ लागतो. शुद्ध लेखनाच्या दृष्टीनं ती अचूक लिहावी लागते. तर अशा या मराठी भाषेबद्दल कवयित्रीनं आपल्या मनामध्ये गाढ प्रेम आणि आस्था निर्माण व्हावी, ती हृदयामध्ये ठसावी, अशा प्रकारे ही कविता आपल्यासमोर प्रकट केलेली आहे. सुरुवातीला आपण राजा बडे यांचं गीत पाहिलेलं आहे. कोणतं गीत आहे ते? जय जय महाराष्ट्र माझा. या कवितेमध्ये, या गीतामध्ये राजा बडे यांनी महाराष्ट्राची थोरवी सांगितलेली आहे. आणि आता या कवितेमध्ये कवयित्री मृणालिनी कानिटकर यांनी महाराष्ट्राची राजभाषा, मातृभाषा मराठी हिचं गौरवगीत गायलेलं आहे.